अंगावर ही वर्दी लय जिवंतीचे दर्दी, अंगावर ही वर्दी लय जीवनतीचे दर्दी, त्यागुणी सुखी संसार देतो सगळ्यांना आधार, खाकीचा चढवून साज, ओ खाकीचा चढवून साज, कोरोनाशी लढतो आज, खाकीचा चढवून साज, कोरोनाशी लढतो आज. 2024 मध्ये होत असलेल्या महाभरतीमध्ये पोलीस होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर नाद खाकी वर्दीचा ही बॅच एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची फीज आहे केवळ 999 रुपये. हो, केवळ 999 रुपयेमध्ये तुम्हाला लेखीचे सगळे विषय महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील आणि पोलीस भरतीमध्ये जो महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा, त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त होऊन पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते नक्की साकार होईल. गर्दीतून वर्दीत येण्यासाठी आजच या बॅचला संपर्क करा. आमचा नंबर आहे 9028015943. तसेच लगेचच आपण गुगल प्ले स्टोरला जा आणि तिथे एनपीटी स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा. ॲपवरती ही बॅच तुम्हाला तिथे भेटेल आणि बॅचला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या तयारीला एक नवा आयाम द्या. विश यू ऑल द बेस्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक व्यंकट सर. इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच येऊ घातलेल्या पोलीस भरती ॲड म्हणजे जाहिरात पडलेली आहे आजच पोलीस भरतीची, आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण खास पाहुणे आज बोलवलेले आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. ते आहेत शिवचरण आडे सर. त्यांचा शिवचरण आडे सर सध्या पाषाण पोलीस स्टेशनला आहेत, कार्यरत आहेत ते सध्या, आणि आता सध्या येऊ घातलेल्या पोलीस भरतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आपल्याला वेळातला वेळ काढून त्यांनी आपल्यापाशी आलेले आहेत आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतील. त्यांच्या आयुष्यातले अनुभव तुम्हाला सांगतील. आणि ते सर स्वतः DED आहेत व स्वतः ते कवी देखील आहेत, म्हणजे ते कविता करतात. त्यांचे फेसबुकला चॅनल देखील आहे. काय चॅनलचं सर नाव? वर्दीतील कवी. वर्दीतील कवी म्हणून देखील त्यांचं चॅनल आहे. आणि DED असताना देखील त्याने वर्दी म्हणजे पोलीस खात्यामध्ये कशा प्रकारे त्याने आले पोलीस खात्यामध्ये, त्यांचा देखील आपला प्रवास जाणून घ्यायचा आहे. नमस्ते सर. हां, नमस्कार. नमस्ते. आत्ताच येऊ घातलेल्या 17,000पेक्षा जास्त पोलीस भरतीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे 1 तारखेपासून, म्हणजे 5 तारखेपासून 5 मार्च ते 31 मार्चला फॉर्म भरण्याची तारीख आहे. आणि आत्ता मला वाटतं आजच काहीतरी 1-2 ॲड पडलेले आहेत जिल्ह्यांच्या. आणि आमच्या मुलांचे किंवा जे वर्दीचे स्वप्न बघतात त्या मुलांना काही जे ऑलरेडी म्हणजे कॉन्स्टेबल आहेत त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी, त्यांनी केलेला प्रवास, कशाप्रकारे प्रवास केला, काही अडचणी निर्माण झाल्या का, हे खूप म्हणजे त्यांना इन्स्पायर करण्यासाठी काही गोष्टींची मदत होईल तुम्ही जर त्यांना सांगितलात. कारण आत्ताच जास्तीत जास्त आपल्याला वेळ नाही. म्हणजे आता या सपोज 5 तारखेपासून 31 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर त्यांना अभ्यास, ग्राउंड कशाप्रकारे केलं पाहिजे. म्हणजेच जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती, कारण तुम्ही जनरली ग्रामीण भागातूनच सुरुवात केली असेल आणि DED झाल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास वगैरे असेलच त्याचा तुमचा, आणि मग तुम्ही कशाप्रकारे तुमच्या प्रवासाला सुरुवात केली किंवा तुम्हाला कुठून प्रेरणा भेटली. जनरली कुणाला तर प्रेरणा आपले काका असतात, माझा भाऊ आहे किंवा माझे हे आहेत, अशा प्रकारे त्याला प्रेरणा भेटत असते. परंतु जनरली ग्रामीण भागामध्ये प्रेरणा एवढे काही वर्दीतले तेव्हा नव्हते जेव्हा आपण होतात त्या काळामध्ये. मग तुम्ही कुठून प्रेरणा घेतली आणि सुरुवात कशा प्रकारे केली तुमच्या या वर्दीमध्ये येण्याची? नमस्कार, मी शिवचरण भगवान आडे. माझं मूळ गाव खेडेगावच आहे, गुळखंड तांडा म्हणून, मंठा तालुका आणि जिल्हा जालना. माझं तसं DED झालं आहे एकदम ग्रामीण भागात. मंठा तालुक्यामध्येच अध्यापक विद्यालय हरिनायक अध्यापक विद्यालय, तिथं DED झालं आहे. आणि 2010ला CET 2010 पासून CETच बंद झाली. हां, आणि ते CETमध्ये थोडं मला 122 काहीतरी मार्क होते. हां, आणि 128-30ला क्लोज झालं. कारण की पहिलीपासून 12वी DED पर्यंत नाही का अपयश माहीतच नव्हतं. तर खूप वाईट वाटलं मनाला नाही का. तर त्यावेळेस एवढं वाईट वाटायचं नाही का, 7-8 दिवस घरातून बाहेरच निघलो नाही.
हा हा. आणि मग लोक पण नाही का हे करायचे नाही का थोडं डोक्यावर परिणाम झाले, ओके, वेडा झालाय. घराच्या बाहेर नाही हा काढायचं. ओके. आणि जवळचे जरी लग्न असले ना तरी मी घरातून बाहेर पडायचो नाही. हम्म. मग 1 जानेवारी मला पण ते कळालं नाही का, लोक आपण कसं आजारी असलो की लोक आपल्याला भेटायला येतात भेटायला काहीतरी नाही का, खूपच काहीतरी ओके. तशी भेटायला येऊ लागले. बरोबर आहे, बरोबर. हा आणि 1 जानेवारी 2011ला हम्म. आमच्या गावात म्हणजे आमचे धर्मगुरू रामराव महाराज येतात तिथं. ओके, हा. आणि मग आता आपल्याला माहीतच पडतं नाही का कोण आपले, आणि निंदा करणारे आपले जवळचे असतात, आपले जवळचे असतात, हा बरोबर आहे, दूरचे बरोबर. नसतात. मग त्यावेळेस कळालं मला नाही का, मग आमची चुलत बहीण ती भेटली मला नाही का, ती म्हटली मी असं असं ऐकते नाही का असं. मग ती म्हटलं ठीक आहे ताई, बघा आता हा 1 जानेवारी 2011 आहे, हम्म. पण 1 जानेवारी 2012ला मी कुठं ना कुठं तरी नाही का सरकारी नोकरीत असलो पाहिजे, हे तुम्हाला मी चॅलेंज देतो म्हटलं नाही Challenge का. दिला होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस माझं केवळ 48 किलो वजन होतं, हम्म. 48 किलो वजन. बरोबर. आणि परत मी भरती करू लागलो तेव्हा पण आता माझी वडीलच म्हणायचे नाही, हा. पोलीस होण्यासाठी असं काहीतरी मजबूत- बॉडी पाहिजे, मजबूत बांधा हा. पाहिजे. ओके. हाईट पाहिजे. हा. पण मी ठरवलं होतं नाही का, हा. असं मनामध्ये ती कुठंतरी लागलं होतं आपल्याला नाही का, Yes. आपण काहीतरी करून दाखवायचं. मग जिद्द तेव्हापासून मी सुरुवात केली. हम्म. आणि शेवटी आणि इथं पण कॅटेगरी मधून सेकंड काहीतरी आलो. ओके. हा. हा. कॅटेगरी मध्ये तुम्ही सेकंड आला तेव्हा. हा हा ओके, हा. 2012ला. हम्म. आणि डीएड सुरू असतानाच आणि घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. तिकडच असेल. हा घरून काही पैसे हे करायचे नाही. मी डीएड ला असतानाच 12वीचे क्लासेस घ्यायचो तिथं. हम्म. आणि मग ते आणि उलट घरच्यांना मी पैसे पाठवायचो, आठवडी बाजार करून मीच घरच्यांना पाठवायचो, बरं, म्हणजे आठवडी बाजार तुम्ही स्वतः करायचे. स्वतः करायचो आणि मी घरच्यांना पाठवायचो. हम्म. घरच्याकडून जास्त काही अपेक्षा नव्हती. परत औरंगाबादला एक अकॅडमी होती, तिथं पण काही दिवस मी टीचिंग केले. ओके. आणि डीएड असल्यामुळे तुम्ही टीचिंगचा तुम्हाला अनुभव होता हा त्याच्यामध्ये. अनुभव ओके. होता. हा हा. टीचिंग केलं. आणि परत ज्यावेळेस योगायोगानं बघा नाही का, 1 जानेवारी 2011ला मी असं बोललो होतो की 2012 पर्यंत मी कुठं कुठं तरी असायला जाईन. पाहिजे. हा कारण की मनापासून जर आपली इच्छा इच्छा असली ना तर कुठून कुठं तरी आपला देव पण आपल्या सोबतीला असतो. हम्म. आणि योगायोगानं 16,000ची ऍड आली त्यावेळेस तेव्हा 2011ला. मला वाटतं आर पाटलांनी केलेली. हा आर पाटील, Yes, yes. ते तर गरीबाची गृहमंत्री देव होते येते ग्रामीण भागातले हा, नाही का. हा. तर त्यावेळेस ते ॲड आले 16,000ची. मग ती एक अकॅडमी होती, मी त्याच्यामध्ये नाही का मुलं पळायचे. मग एक दिवस मी सहजच पळून बघितलो तर 5 किलोमीटर मी त्यांच्यापेक्षा पुढे पळालो. ओके. हा मग आपल्याला वाटलं आपण पण कुठेतरी नाही करू का, शकतो आपण, करू हे करू शकतो शकतो. सगळं ते. हा Yes. मग तेव्हापासून माझ्या मनामध्ये आपण पोलीस व्हायचं ही जिद्द जिद्द झाली. निर्माण झाली. म्हणजे हा. तुम्हाला तिथून एक ठेस पोहोचल्यानंतर हा. तुम्हाला जिद्द म्हणजे तयार झाली. हा. आणि तुम्ही ते जेव्हा ग्राउंड केलात तेव्हा तेव्हा लक्षात आलं की आपण हे करू आपण पण शकतो. करू शकतो. हो. म्हणजे ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला शहरी विद्यार्थी भागातला असो तो असो. कोणीही अचीव्ह करू शकतो. हा करू याच्यासाठी शकतो. काही वेगळं करावं लागते का? नाही काहीच वेगळं करायला लागलं. म्हणजे उलट कसं- कसं आहे की काही मुलांना वाटतं की आता ग्राउंड जनरली 50 मार्काला आहे हा 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 आता सध्या, हो. तेव्हा 100 मार्काचा 100 मार्काला होतं. हो हो. पण आता 20 मार्काला म्हणते 1600 आहे. हा, 15 हा. मार्काला गोळाफेक आणि 15 मार्काला हे असतं 100 मीटर. हा, 100 मीटर रनिंग हो, असते. हो, हो. मग त्याच्यासाठी तुम्ही कसं केलात म्हणजे त्या काळामध्ये, म्हणजे पोलीस भरती होण्याच्या अगोदर तुमचा हा. प्रवास कसा होता हा, त्याच्यामध्ये? हा. मग मी तिकडून आलो घरी गावातच. आणि आता गावाकडच्या मुलांना पण एवढं ग्रामीण भागात त्यावेळेस पोलीस भरतीचा काहीच फॅड नव्हता. हम्म. मग मी काय करायचो, शेतामध्ये जायचो. हम्म. शेतामध्ये आपलं आता आमच्याकडे कापूसच जास्त असतो पिकतात कापूस, नाही का. बरोबर. मग ते 4-4 फुटावर कापूस लागतात, हा. लावतात. हा. मग मी काय करायचो, बरोबर म्हणजे 16 फूट असं मोजून म्हणजे 5 किलोमीटर नाही 5 का. किलोमीटर. ओके. हा मग ते शेतामध्येच मी एकटं असं पळायचो आणि एकटंच उडी मारायचो. हा. ते 5 फुटापेक्षा जास्त म्हणजे 5 मीटरपेक्षा जास्त उडी जास्त मारायचो. उडी, ओके. आणि असं गोळा वगैरे तर तेव्हा काहीच माहित नव्हतं. हम्म. आणि मग विहीर होती शेतामध्ये. हम्म. मग ते विहिरीचं दगड किंवा खरीप वगैरे खरे ते घ्यायचो ना असं फेकायचं. फेकायचो एक. आणि- गोळ्याची प्रॅक्टिस त्याच्यातून हा. झाली तुम्हाला. आणि असं 5 किलोमीटर शेतातच पळायचो मी. हा. बसलं की मला कोणती अकॅडमीची गरज पडली नाही. परंतु अकॅडमीची गरज आहे का पोलीस भरतीसाठी? हा मेन म्हणजे मला टर्निंग पॉईंट तिथूनच भेटला ना अकॅडमीमध्ये. समजा हा, काय हा. काय असतं हा. तर आज ते अकॅडमीची गरज. अकॅडमीची हा. बेसिकली गरज आहेच. हो आहे. जर नसेल तरीही तुम्ही घरी करू शकता. तरी पण आपण करू शकतो. मनामध्ये तशी जिद्द असते. असेल तर हो. माणूस काही करू शकतो. हो. मग तुम्हाला म्हणजे ह्याच्यातून प्रेरणा भेटली. मग तुमचा प्रवास कसा सुरुवात झाला? हा मग अगोदर पोलीस भरतीला आमच्या वेळेस अगोदर ग्राउंड होतं. ग्राउंड होतं. आता हा. पण ग्राउंडच आहे. हा आता पण ग्राउंड आहे. मग त्यावेळेस मी असंच नाही का शेतामध्ये जायचो. हम्म. उडीची पण असंच प्रॅक्टिस करायचो. परत विहिरीवर जायचो, ते दगड फेकायचो. हम्म. मग एक जण माझा मित्र औरंगाबादला होता.
तो प्रॅक्टिस करायचा मिलिंद हम्म. कॉलेजमध्ये. हम्म. आणि आपलं कसं ग्रामीण भागाचं, आता मी तिथं जाऊन बघितलं तर सगळे ट्रॅक सूट घालून ते स्पाइक बूट हम्म. वगैरे नाही का सगळं, मग मला Running पण साठी. वाटायचं हा. आपलं कुठे इथं निभावं लागणार नाही का, ओके. आपलं फॉर्मल पॅन्ट आणि गावातले शूज वगैरे Shoes घालून वगैरे गेलो. आपले ते 200-250 हा. रुपयाचे. मग त्यांच्या मित्राबरोबर गेलो मी हम्म. मिलिंद कॉलेजला औरंगाबादला. हम्म. मग पळालो त्यांच्या बरोबर. हम्म. तर तिथं पण मी त्यांच्या पुढं हम्म. तिथं पण बरं. हा म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही त्या प्रवासातून गेलात. हा आणि आता सध्या तुम्ही जिथे आहात हा, आता हा. जिथं ड्युटी करतात हम्म. त्याच्यामधले अनुभव तुमचे काय सांगतात? हा इथं सर ड्युटी तर नाही का पोलिसासारखी तर नोकरी कोणतीच नोकरी नाही मी तर म्हणतो नाही म्हणूनच का. आता सध्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यामध्ये हा. पोलिसाची क्रेज आहे. हो ओके, कारण त्या वर्दीची जी क्रेज आहे ती कोणी सांगू शकत नाही. नाही सगळ्यात सरकारी नोकरी आपल्याला ग्रामीण भागात किंवा सगळ्यांना वाटतं की आपण कुठेतरी शासकीय नोकरीत नोकरी असायला पाहिजे. भेटली पाहिजे. आणि शासकीय नोकरीमध्ये सगळ्यात सोपी नोकरी म्हटल्यावर पोलीसची हम्म. नोकरी, कारण की 50% ग्राउंड असते आणि हा. 50% अभ्यास असतो अभ्यास सगळ्यात. असतो. हा आणि तुम्हाला अभ्यासामध्ये कशाची अडचण निर्माण आली का? म्हणजे तेव्हा विषय गणित, बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी असेल किंवा एखादी वीक पॉईंट असेल तर आपण काय केलं पाहिजे? म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा सपोज गणित वीक असेल किंवा मराठी वीक असेल तर मग तुम्ही काय केला होता आणि हा. आमच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, आपल्याला आता जो आपला आवडीचा विषय आहे, त्याच्यावर तर आपण कमांड असली पाहिजे. हा कमांड असतेच नाही का. असतेच. आणि असं असायला पाहिजे की ते आवडीचा विषय समजा 20 मार्कासाठी मराठी आहे हम्म. तर 20 मार्कापैकी आपलं एक सुद्धा मार्क कटिंग म्हणजे झाला out नाही of पाहिजे, पैकीच्या आउट पैकी ऑफ mark पैकीच्या पडले पैकी. आणि जो आपलं कमकुवत विषय आहे समजा गणित, गणित आहे. आणि माझा पण थोडा अगोदरपासून नाही का हम्म. गणित कमकुवत होता, पण हम्म. मी एवढे गणिताची प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस पंडित राणे सरांचं पुस्तक Yes, होता, तेव्हा. मी अख्खा पुस्तक असं चाळणी करून टाकलं होतं. हम्म. आणि योगायोगानं पुणे त्यावेळेस पेपर एवढा हार्ड निघाला होता ओके. पुणे सिटी पोलीसचा. हम्म. तर गणितच 52 मार्काचं काहीतरी 52 होतं. प्रश्न आले असतील हा. तेव्हा. ओके. हा आणि एक्झाम झाली 2-3 हम्म. दिवसांनी ते लिस्ट लावली ग्राउंड आणि लेखीची. हम्म. आणि बाहेर असे टेबल लावले होते, हम्म. असे ज्यांना 100 मार्क ग्राउंडमध्ये, 96 मार्क ग्राउंडमध्ये, 98 मार्क ग्राउंडमध्ये, आणि त्यांचे लेखीचे मार्क बघायचे तर कोणाला 28 मार्क, कोणाला 22 मार्क, हम्म. कोणाला 30 मार्क, हम्म. 50वर असे मोजकेच असायचे. हम्म. हा 70च्यावर तर असे काहीच. काय मग 5-6 टेबल सोडून नाही का माझं नाव दिसलं, हम्म. मला त्यावेळेस लेखीला 78 मार्क पडले. त्याकडं हा, मग मी लगेच घरच्यांना फोन करून सांगितलं की मी पोलीस झालो पोलीस म्हणून. झालो. मग तुमच्या अभ्यासाची रणनीती कशी होती? म्हणजे कसा अभ्यास करायचा? म्हणजे सकाळी उठायचं, सकाळी कारण ग्राउंडला तुम्हाला सकाळी जावं लागत असेल, हा, हा. त्याने तुम्ही ग्राउंडला सकाळी किती वाजता म्हणजे किती टाइम करायचा ग्राउंड तुम्ही? हा, अगोदर माझं तर ग्राउंड झालता, हम्म. मग नंतर अभ्यासासाठी तर औरंगाबादला असताना तिथे एक लायब्ररी लावली होती. पण त्यावेळेस 2,500 म्हटल्यावर खूप काही होतं नाही का. खूप मग, तेव्हा विद्यार्थी जे जास्त करून याच्यामध्ये उतरायचे नाही स्पर्धा हा परीक्षा. हा हा मग घरच्यांनी मला 2,500 रुपये पैसे दिलते त्यावेळेस नाही का. हम्म. मग आता भावाचं लग्न झालं होतं नाही का. हम्म. मग भाऊ पण म्हटला की तो पण शिकतो ना, आता तो हम्म. 6 महिने झाले समजा, तर आता मला पण शिकायचंय, मला पण औरंगाबादला जायचंय. तर असं किरकोळ कारणावरून घरी भांडणं झालं वाटतं. आणि त्यावेळेस मला कळालं. मग मी काही दिवस राहिलो आणि परत घरी आलो. मग शेतामध्ये कापूस वगैरे असायचं. मग मी चिठ्ठी लिहून नाही का खिशामध्ये टाकायचो, एका हाताने कापूस वेचायचो आणि एक हाताने ती चिठ्ठी वाचायचो मी. अभ्यास असं करायचा तुमचा. हा शेतामध्ये पण अभ्यास शेतामध्ये. करायचो मी. म्हणजे कुठं जिथं जाईल तिथं तुमचा ते अभ्यासच अभ्यास असायचा. फोकसच एकच तेवढा अभ्यास. एकच वर्दीची वर्दी असेल, कुणाचं स्वप्न म्हणजे अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसं असतंय, कुणी चालत चालत अभ्यास करते, कुणी वेगवेगळे प्रकार आहेत हा, हा, अभ्यासाचे. बरोबर, तुम्हाला जिथं बरोबर. वेळ भेटेल तिथं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बरोबर बरोबर हा. बरोबर आहे. मग तसं मग रणनीती काय होती का की मी 8 तास अभ्यास करायचा, 10 तास अभ्यास करायचा, का जसा वेळ भेटेल तसा अभ्यास करायचा? नाही तसं वेळ भेटेल तसा अभ्यास करायचो मी त्यामध्ये. बरं. मग आमच्या मुलांना जर संदेश द्यायचा असेल तुम्हाला काही कधी हा. किंवा अभ्यास असा केला पाहिजे, ग्राउंड असं केलं पाहिजे, तर तुम्ही काय संदेश द्याल मुलांना? हा ते हे बघा, आपणच आपल्या मनावर आपण मर्यादा पाडलेला असतो समजा नाही का. बांधलेल्या पाहिजे. हा मर्यादा आपणच, कारण की आपल्या अंतर्मनात एवढी मोठी शक्ती असते नाही का, आपण त्या शक्तीच्या जोरावर खूप काही करू शकतो. बरोबर आहे. आपण पळायला गेलो तर लगेच आपण म्हणतो नाही का आपण एवढं पळू शकणार नाही Yes, yes. किंवा आपली उडी जाणार नाही. आपण आपल्या मनाला बॉन्ड करतोय, हा, बांधतोय. अगोदरच आपल्या बांधू मनाला नका. कुठेतरी संकुचित मन Yes, बनवतो yes. आपण नाही का हा. ना, आपण त्याच्यावर मर्यादा घालतो. हा. पण तसं काही नाही नाही का. हम्म. आता हे बघा, आपण चालता चालता उन्हाचे दिवस आहेत, खूप थकलोत आपण, हम्म. आणि आपल्याला तहान पण भरपूर लागली, आणि 100 मीटर सुद्धा आपण चालता येतो, एवढं थकवा आला ह्या. पण अचानकच आपल्याला जर साप दिसला तिथं, तर आपण लगेच तिथून 100 मीटरच्या स्पीडने पळायला लागतो नाही का. बरोबर. हा, ते कशामुळे पडतो, आपल्या अंतर्मनात खूप एक शक्ती असते, सुप्त मन.
त्या शक्तीच्या जोरावर आपण खूप काही करू शकतो नाही का. आणि मेन म्हणजे ते आपलं ते मनामध्ये जे मर्यादा असतात आपण जे घातलेले असतो त्या दूर करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. हो, तुम्ही ते मर्यादेच्या बाहेर जायला पाहिजे, झाला पाहिजे. त्याच्या बाहेर जाऊन अभ्यास करता, तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता, तुम्ही अचीव्ह करू शकता. हो हो हो. कारण जर तुम्ही सगळ्या सपोज घोड्याची रेस असते, बरोबर, घोडा कोणता जिंकतो ज्याचं 1 ते 2 पावलं जास्त आहेत, सर्व घोडे जीव लावून पळत असतात. तसं सर्व प्रकारचे मुलं आता अभ्यास करत आहेत. बरोबर. जनरली आता 17,000 पेक्षा जास्त आणि 7 ते 8 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आता या स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये आहेत. बरोबर. मग तुम्ही सराव पेपर असेल किंवा वेगवेगळे बुक्स असतील यांची तुम्ही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एखादी वेळ क्लासची पण जॉईन केला पाहिजे, कारण क्लासमधून दिशा भेटत असते. हा, क्लासमधून. कारण की मी अगोदर DED-CETचे क्लासेस केले होते आणि तो सिलेबस आपला पोलीस भरतीला होता. मी क्लास केले नसतं तर, आणि माझं DED-CETला सिलेक्शन झालं असतं त्यावेळेस मी क्लास नव्हतो केलं. हा, नाहीतर त्यावेळेस मी शिक्षक झालो असतो. ओके, तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलात, पण तुम्ही कवित पण आहात. आम्हाला तुमची एखादी कविता ऐकायला भेटली तर जरा बरं होईल. हा, चालेल. त्याच्या अगोदर मी माझा एक ग्राउंडचा पण किस्सा सांगतो. हा, अगोदरचे इथं 100 मीटर उडी गोळा आमच्या शिवाजीनगर हेडक्वार्टरला झालता. ते सगळे संपले. आणि मग नंतर 5 किलोमीटर आमचे बालेवाडीला व्हायचे. हा, मग त्यावेळेस बघितलं नाही का, असे सगळे बॉडी बिल्डर वगैरे नाही का, असे ग्रुपनी मुलं असं स्प्रे वगैरे असतं ते मारायचे वगैरे नाही का. मग त्यावेळेस वाटलं नाही का आपलं कुठं नंबर लागणार, आपलं कुठं निभाव लागणार नाही का, याच्यामध्ये एकदम लहान दिसतोय. हा, मग माणसाने दिसण्यावर कधी जाऊ नये नाही का. तर त्यावेळेस 200 लोक सोडायचे, तर त्या 200 मध्ये मी तिसरा होतो 5 किलोमीटरला. आणि जे मी पाहिले ना ते बॉडी बिल्डर वगैरे ते सगळे अँब्युलन्स मध्ये बसून आले वापस. म्हणजे तुमच्या बॉडीवर डिपेंड नाही तर तुमच्या त्या एनर्जीवर डिपेंड आहे. तुम्ही किती रनिंग करू शकता. तुम्ही घाबरून जाऊ नका. म्हणजे ग्राउंडला एवढे मुलं आहेत, हा एकदम बॉडी बिल्डर दिसतोय तर ते घाबरून जाऊ नका. तुमची एनर्जी तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि ती एनर्जीचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घ्या. बरोबर. लक्षात. अजून काही तुमचा एखादा किस्सा आहे का? नाही, मी समजा उडीचा आयटम आला तर मी असं 2-3 वेळेस दीर्घ श्वास घ्यायचो. आपल्याला आउट ऑफ पेक्षा 1 फूट तरी शिल्लक मारायची तिथं पण ग्राउंडला. तर आणि खरंच मी तुम्हाला पण सांगितलं की आपल्या अंतर्मनात खूप काही शक्ती असते. मी असं दीर्घ श्वास घ्यायचो ना, असं उडी मारायचो आणि त्यावेळेस पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या भरतीच्या वेळेस. आउट ऑफ गेली सगळं ते. हा, त्याच्यामुळं ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही एखादा विचार मनामध्ये केलात तर तुम्ही त्याच्यासाठी 100% झोकून दिलं पाहिजे, एवढंच आहे. बरोबर. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 100% उतरावं लागेल, 100% द्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते पॉसिबल होऊ शकतं. आता जनरली 2 ते 3 महिने आता वेळ आहे मुलांना. त्यांनी जर आतापासून जर विद्यार्थ्यांनी जर 100% झोकून दिले, म्हणजे मोबाईल वगैरे किंवा टीव्ही वगैरे दुसरे आपले व्हॉट्सअप वगैरे या सर्व गोष्टीचा जर दुर्लक्ष केले किंवा बाजूला ठेवून जर आपल्या त्या फोकसवर जर आपण दुर्लक्ष केलं तर त्यांना एकदम लवकर प्रकारे अचीव्ह भेटेल. कारण की आता किती 3 महिने बाकी आहे समजा. ह्या 3 महिन्यात आपलं अख्खं आयुष्य बदलू शकतं. या 3 महिन्यात समजा आपण आराम केलो, एन्जॉय केलो. आजकाल समजा देवाच्या कृपेने आमच्या वेळेस हे मोबाईल नव्हते. त्यावेळेस साधे 1200चे 1300चे मोबाईल होते, 1500चे नाही का, नोकिया वगैरे. हा, मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की त्यावेळेस नव्हतं नाही का. आणि सर परत 2016ला 13 पासून हे आपलं आले वाटतं अँड्रॉइड मोबाईल. 16 पासून. हा, नाहीतर मी महागाचा अधिकारी झालो असतो. कारण की हे कविता गाणे मला खूप छंद आहे नाही का, आणि त्याच्यामुळे खूप वेळ गेला माझा नाही का. तरी बी सरांना आता डिपार्टमेंटल PSI मध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स आहेत आता प्रीला वगैरे. आणि तुम्ही ह्यावेळी 100%च PSI होचाल. तुमची कविता राहिली ती माझ्या लक्षात आलं नाही की कविता तुमची एखादी आम्हाला सांगितलं तर म्हणजे कसं आहे, एका सोबत 2 छंद तुम्ही जोपासला. एक DED असताना पण तुम्ही कविता केलात आणि सोबतच तुम्ही वर्दीची पोस्ट देखील घेतलात. म्हणजे तुम्ही तुमच्या छंदाला तुम्ही डायव्हर्ट करू शकत नाही. बरोबर. तुम्ही छंद पण जोपासा, तुमचं जे अचीव्ह आहे, जे स्वप्न आहे ते पण पूर्ण करा. ते तुम्ही दोन्ही केलेले आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एखादी कविता एखादी आमच्या मुलांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत जर दाखवली तर. ते कोरोनाच्या काळात ही कविता तयार केली मी. कारण की त्यावेळेस काळच असा होता बरं का की कोरोना म्हटल्यावर नाही का, एखादं पेशंट जरी सापडलं एका बिल्डिंगमध्ये, अख्खी बिल्डिंग नाही का लॉक करायचं नाही का. मग त्यावेळेस कोण रस्त्यावर नुसतं अँब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्या दिसायच्या. आणि उन्हाचे दिवस होते नाही का ना. मग सगळी फॅमिली गावाकडं, आई वडील सगळं, बायको लहान मुलं सगळं गावाकडं, आपण
ते नाही का, हम्म. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं नाही का, आणि त्यावेळेस ही कविता तयार केली मी. बरोबर, म्हणजे कुणाला म्हणजे कसं कवीला कुठूनही सुचतं. बरोबर बरोबर. एखाद्या पानामध्ये बी कविता करतात, हा हा. एखाद्या सूर्याच्या किरणामधून बी कविता करतात. जसं बरोबर, तुमची सिच्युएशनला गरज बरोबर. नाही कवीसाठी, हा हा तशीच एखादी तुम्ही कविता तुम्ही हा केली त्यावेळी तयार. ही कविता तयार हा. केली मी. आणि ती एक कडवून Yes, नाव yes, बिलकुल.